नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर संपूर्ण राज्यात आता कधी पडणार या ठिकाणी जोरदार पाऊस। सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी पडणार आता संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस। तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज या राज्यातील सामान्य कास्तकार बांधव आशेच्या नजरेनं या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी पडणार आता संपूर्ण राज्यात या ठिकाणी जोरदार पाऊस। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर संपूर्ण राज्यात आता कधी पडणार जोरदार पाऊस। या प्रश्नाचा आता घेऊयात अचूक उत्तर की अखेर संपूर्ण राज्यात आता कधी पडणार जोरदार पाऊस। तर बघा मित्रांनो, मी आपल्या सर्वांना सांगत आलोय की अल निनो हा संपत येत आहे, पण अल निनो जाताना दिसत असला तरी या अल निनोनं सर्वस्वी टाटा बाय बाय केलं नाही आणि ला निना जो यायला पाहिजे तर त्यांनी आता या ठिकाणी आपल्या इथं जे आहे तर अर्ली स्टेप आणले नाहीत। याचा अर्थ लक्षात घ्या, अल निनो जात आहे, ला निना येत आहे, पण आणखीन अल निनो गेला नाही आणि ला निना आलं नाही, म्हणजे मधली जी आहे ना न्यूट्रल जी निष्क्रिय स्थिती या ठिकाणी सुरू आहे। लक्षात घ्या। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जो हवामान खात्याचा अंदाज होता त्या अंदाजानुसार थोडा पाऊस जून महिन्यात कमी पडला आणि खास करून जर आपण बघितलं तर जून महिन्यात संपूर्ण देशभरामध्ये 89% पाऊस पडला सरासरीच्या, म्हणजे 11% कमी पडला। आणि आपल्या राज्यामध्ये तर झाले कसं, पाऊस पडलाय कोकण विभागामध्ये सर्वाधिक आणि पाऊस पडलाय विदर्भाच्या पूर्व विदर्भामधील एरियामध्ये। बाकी पश्चिम विदर्भ, खानदेश, त्यासोबतच मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी पाऊस आणखीन कोसळलाच नाही। मग अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की महाराष्ट्राच्या ज्या भागात आणखीन पाऊसच पडला नाही त्या भागात जोरदार पाऊस या ठिकाणी कधी कोसळू शकतो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 5 तारखेपासून अनुकूल परिस्थिती दिसेल, पण खऱ्या अर्थानं ला निनाचा परिणाम 15 जुलैनंतर दिसणार आहे। 15 जुलैनंतर आपल्याला राज्यामध्ये सरासरीपेक्षा 10 ते 20% पाऊस हा जास्त दिसणार आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं जरी जुलैच्या पंधरवड्यात कमी अधिक पाऊस पडला तरी देखील 15 जुलैनंतर मात्र संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। म्हणजे आशादायक चित्र आणि वृत्त आहे की आपल्याला या ठिकाणी 15 जुलैनंतर संपूर्ण राज्यात दिसणार आहे मित्रांनो जोरदार ते अतिजोरदार पाऊस। तर मित्रांनो, ही होती सध्याची अपडेट की सध्याच्या कंडिशनला राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे। त्याचा परिणाम 5 जुलैनंतर दिसेल, पण खऱ्या अर्थानं पाऊस हा जोरदार ते अतिजोरदार आपल्याला 15 जुलैनंतर दिसणार आहे, असं या ठिकाणी हवामान तज्ज्ञांचं मत आहे।
भविष्यात संपूर्ण राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार.